कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। बांगलादेशात हिंदूंवर चाललेल्या अत्याचाराविरोधात मंगळवारी रत्नागिरी येथे विश्व हिंदू परिषदेतर्फे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चाला शिवसेनेच्या सगळ्या लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याची भूमिका उदय सामंत यांनी मांडली आहे। तर महाराष्ट्रातल्या नेत्यांना कर्नाटकमधील सरकारनं बंदी घातली आहे। कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या हिटलरशाहीचा निषेध करत असल्याचं उदय सामंत म्हणालेत। कर्नाटक सरकारनं सावरकरांचा अपमान केलाय असं उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। महाराष्ट्र कर्नाटक वादानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। याबाबत पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी काही खुलासे केलेत। आधी पहिलं विश्व हिंदू परिषदेमार्फत रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी रत्नागिरी येथे बांगलादेश येथे आपल्या हिंदू धर्मातील लोकांवर अल्पसंख्याक म्हणून जो काही अत्याचार होतोय त्याला वाचा फोडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने आज रत्नागिरीमध्ये जे धरणे आंदोलन केलं होतं त्याचं पूर्ण समर्थन शिवसेना म्हणून आम्ही सगळ्यांनी केलं। रत्नागिरी जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल, किरण भैया असतील, आमचे सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी विश्व हिंदू परिषदेच्या ह्या धरणे आंदोलनामध्ये आम्ही सामील झालो होतो। आणि 1971 सालामध्ये पाकिस्तानमधनं बांगलादेश बाजूला करून बांगलादेशला स्वायत्त देण्याचं काम आपल्या देशाने केलं। त्याच बांगलादेशामध्ये आज आपल्या भारतातील अल्पसंख्याकांवर अत्याचार होतो। याचा अर्थ हिंदू असतील, शेड्यूल कास्ट असतील, SC NT असतील, अल्पसंख्याक मुस्लिम असतील, या सगळ्यांवर अत्याचार करण्याचा जो प्रकार बांगलादेशमध्ये सुरू आहे तो तातडीनं थांबवावा आणि केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा यासाठी विश्व हिंदू परिषदेनं आज आंदोलन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे सामील झालो होतो। तर या आंदोलनातनं प्रमुख मागणी महाराष्ट्राच्या स्तरावर लोकप्रतिनिधी म्हणून आमची अशी आहे की बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक म्हणून जे राहतात त्यांना नागरिकत्व तिथे दिलेलं आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये जे अनधिकृत बांगलादेशी राहतात त्यांचा देखील सर्वे होऊन त्यांना पुन्हा एकदा बांगलादेशला पाठवलं पाहिजे, ही देखील आमची सगळ्यांची मागणी आहे। आणि म्हणून द्वेषापोटी बांगलादेशच्या सरकारनं काही करू नये ही या आंदोलनातनं आम्ही प्रमुख मागणी केली। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की काल महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक फार मोठा मेळावा हा बेळगावमध्ये होता। त्या बेळगावच्या मेळाव्याला आम्ही अनेक लोक जाणार होतो, परंतु महाराष्ट्रातल्या नेत्यांना, आमदारांना, खासदारांना कर्नाटकच्या काँग्रेस सरकारनं बंदी घातलेली आहे। हे निषेधार्ह आहे, कारण लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे। असं असताना काँग्रेसच्या कर्नाटकच्या सरकारनं जी हिटलरशाही सुरू केली त्याचा आम्ही निषेध करतोय आणि त्याच्या पुढचं पाऊल त्यांनी टाकलं। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काल त्यांनी अपमान केला। रत्नागिरीचं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नातं हे अतूट असं आहे आणि म्हणून रत्नागिरीकरांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही कर्नाटकच्या काँग्रेस सरकारचा आज याच आंदोलनामध्ये निषेध केलेला आहे। या दोन प्रमुख गोष्टींसाठी आज आम्ही सगळे एकत्र आलेलो होतो आणि त्याचं निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलं।